आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। खासदार संदीपान भुमरेंचा चालक जावेद शेखनं 150 कोटीची जागा बक्षीस मिळवली। हिबानामा कायद्यानुसार 150 कोटींची जमीन बक्षीस मिळवल्याचा आरोप वकील मुजाहिद खान यांच्याकडून तक्रार दाखल, तर चालकाच्या व्यवहाराशी आपला संबंध नाही, भुमरे पितापुत्रांकडून स्पष्ट। भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटेंविरोधात पुणे काँग्रेसचं आंदोलन, वीज चोरी केल्याचा धीरज घाटे यांच्यावर आरोप। पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। ठाकरेंच्या शिवसेनेने लावलेल्या बॅनरवरून भाजपच्या मेधा कुलकर्णी रडल्या। मी मेक्सिकोलाही साडी नेसूनच गेले, मात्र वेगळी वेशभूषा करून माझे पोस्टर लावले, काळ तुम्हाला माफ करणार नाही, मेधा कुलकर्णी भाऊक। शेतमालाच्या बाजार मूल्य निश्चितीसाठी हेजिंग डेस्कची स्थापना करणार। स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकासाठी हेजिंग डेस्क, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होती, अधिवेशन काळात घोषणा करू, मात्र फार्म हाऊसवाल्यांना मर्सिडीजमधून फिरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट। भास्कर जाधवांनी शिवसेनेत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करतो। ठाकरे गटात नाराज असलेल्या भास्कर जाधव यांना शिवसेनेच्या कृपाल तुमानेंकडून ऑफर। प्रत्येक वेळी मला डावलल्यानं मी स्थानिक नेत्यांवर नाराज, मी कट्टर शिवसैनिक असल्यानं शिंदेंसोबत जाण्याचा कार्यकर्त्यांचा सल्ला, विलास शिंदेंकडून स्पष्ट। संविधानातून धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकण्याबाबत विचार व्हावा, संविधानात धर्मनिरपेक्ष, समाजवादी हे शब्द लिहिले नव्हते, आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांचं वक्तव्य। 1 जुलैला 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार, याबाबत 2 दिवसात शरद पवारांची भेट घेणार, सतेज पाटील यांची माहिती।